डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे मूर्तिमंत उदाहरण. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 31 ऑगस्ट 2022च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. दानपिटीतल्या पैशाची चोरी होतेच, देवाच्या नावावर खिसे मारले जातात, पण प्रत्यक्षात गाभाऱ्यातल्या मूर्तीची सुद्धा चोरी होऊ शकते, यावर भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मूर्तिमंत उदाहरण. कधी देवाच्या दारात चोरी आहे, कधी देवाच्या दारात चोरी आहे, कधी देवाच्या घरात चोरी आहे. कधी देवाच्या दारात चोरी आहे, कधी देवाच्या घरात चोरी आहे. देवाची भीती न वाटणे ही तर चोरांची शिरजोरी आहे. देवांची ही भीती न वाटणे ही तर चोरांची शिरजोरी आहे. ही तर चोरांची शिरजोरी आहे. ही शिरजोरी वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा. कधी देवाच्या दारात चोरी आहे, कधी देवाच्या घरात चोरी आहे. कधी देवाच्या दारात चोरी आहे, कधी देवाच्या घरात चोरी आहे. देवांची ही भीती न वाटणे ही तर चोरांची शिरजोरी आहे. देवांची ही भीती न वाटणे ही तर चोरांची शिरजोरी आहे. ही तर चोरांची शिरजोरी आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. तेव्हा देव आणि भक्तही अगदी हतबल ठरला जातो. तेव्हा देव आणि भक्तही अगदी हतबल ठरला जातो, जेव्हा देवासारखा देव सुद्धा थेट मूर्ती सकट चोरला जातो. जेव्हा देवासारखा देव सुद्धा थेट मूर्ती सकट चोरला जातो. थेट मूर्ती सकट चोरला जातो. हीच भक्तांची आणि देवाची हतबलता वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. तेव्हा देव आणि भक्तही, तेव्हा देव आणि भक्तही हतबल ठरला जातो. तेव्हा देव आणि भक्तही हतबल ठरला जातो, जेव्हा देवासारखा देव सुद्धा थेट मूर्ती सकट चोरला जातो. जेव्हा देवासारखा देव सुद्धा थेट मूर्ती सकट चोरला जातो. थेट मूर्ती सकट चोरला जातो. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. देव जळी आहे, स्थळी आहे. जे देव जळी आहे, स्थळी आहे, अगदी काष्ठी आणि पाषाणी आहे. देव जळी आहे, स्थळी आहे, अगदी काष्ठी आणि पाषाणी आहे. सगुण आणि निर्गुणतेवरतीही अगदी चोरट्यांचीच निशाणी आहे. सगुण आणि निर्गुणतेवरतीही अगदी चोरट्यांचीच निशाणी आहे. अगदी चोरट्यांचीच निशाणी आहे. ही चोरट्यांची निशाणी वात्रटिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. देव जळी आहे, स्थळी आहे, अगदी काष्ठी आणि पाषाणी आहे. देव जळी आहे, स्थळी आहे, अगदी काष्ठी आणि पाषाणी आहे. सगुण आणि निर्गुणतेवरतीही आज चोरट्यांचीच निशाणी आहे. सगुण आणि निर्गुणतेवरतीही आज चोरट्यांचीच निशाणी आहे. आज चोरट्यांचीच निशाणी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मूर्तिमंत उदाहरण. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही.
माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचनात. सूर्यकांती 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 सूर्यकांती